स्वागत करूया मृणाल दुसानीचं. आले आले रंगवाले, आले आले रंगवाले, आले आले रंगवाले, आले आले रंगवाले. होळी रे होळी, पुरणाची पोळी. होळी रे होळी, पुरणाची पोळी. निसते पैठणी सोळे ग आज होळी ग. निसते पैठणी सोळे ग आज होळी ग. मी राणी ग राजाची नथ घाली ते सर्जाची. मी राणी ग राजाची नथ घाली ते सर्जाची. गजडी ग मोठ्या दर्जाची मोहन माळ ग मर्जीची. गजडी ग मोठ्या दर्जाची मोहन माळ ग मर्जीची. लावीते कुंकू भाळे ग आज होळी ग. लावीते कुंकू भाळे ग आज होळी ग. निसते पैठणी सोळी ग आज होळी ग. निसते पैठणी सोळी ग आज होळी ग. भाऊ आला माझा पाहुणा माझ्या परात त्यो देखना. भाऊ आला माझा पाहुणा माझ्या परात त्यो देखना. बहिणी संग ताना ग आनंद मनात मावना. बहिणी संग ताना ग आनंद मनात मावना. करीते पुरण पोळी ग आज होळी ग. करीते पुरण पोळी ग आज होळी ग. निसते पैठणी सोळी ग आज होळी ग. होळी रे होळी, पुरणाची पोळी, साहेबाच्या पोटात बंदुकीची गोळी. हा 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 वा. पण मला एक जाणून घ्यायचंय, तुमच्या इकडे नाशिकला होळी कशी खेळली जाते? नाशिकला होळी धमाल असते. होळी म्हणजे मुळातच धमाल खूप असणारच. पण आमच्याकडे चौकात असे रंगांचे हौद बनवलेले असतात आणि जो तो येईल रस्त्याने तर त्याला त्या हौदात बुडवूनच पुढे पाठवतात. पण मग तू घराबाहेर पडायचीस? ऑफकोर्स, होळी मला प्रचंड आवडते. मी धमाल करते. वा. जाणून घेऊया आता तुला मार्क्स किती मिळत आहेत. फुलवा. 8 मार्क्स दिलेले आहेत फुलवाने. आणि दीपाली 8 मार्क्स दिलेले आहेत दीपालीने देखील. थँक्यू. त्यामुळे या दोन्ही गुरूंनी दिलेल्या मार्क्सच्या ॲव्हरेजनुसार तुला 100 पैकी 80 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू सो मच. स्वप्नील. हाय मृणाल, हॅपी होळी. हॅपी होळी टू यू. आणि मला तुझी एनर्जी फार आवडली. तुझ्या स्पीडने आलीस ना, आय वॉज ऑल्सो टेकन अ बॅक की क्या बात आहे. मतलब आय थॉट इट वॉज ब्रिलियंट स्टार्ट. लेमॅन म्हणून मला बघताना फार आवडला तो स्टार्ट. गॉड ब्लेस आणि हॅपी होळी. थँक्यू. जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. मृणाल, तुम्ही ज्या प्रकारे अशा आलात ना पळत आणि मयूरना तुम्ही रंग लावलात, मला वाटलं आता ह्यानंतर कोण. नाही, पण तुम्हाला तो डान्स पकडायचा होता, ते गाणं पकडायचं होतं, म्हणून तुम्ही ताबडतोब तुमच्या बरोबर स्टेजवरती गेलात आणि तुम्ही डान्स करायला सुरुवात केली. आणि पूर्ण डान्स तुम्ही त्या रंगात न्हालेल्या होता, असा फील आला.
या पूर्ण परफॉर्मन्स आणि शेवट सुद्धा तुम्ही खूप छान केलात. तर म्हणजे ते फेड आउट होणारं गाणं आहे तरी सुद्धा तुम्ही ठेका धरून त्याला फिनिश केलं, ते महत्वाचं वाटलं मला सर्वात. पण एक छोटीशी गोष्ट मला जाणवली. तारारारारा, धान 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 तारारारारा, धान धान धान, हे जेव्हा जेव्हा आलं तेव्हा तेव्हा त्यावरची जी मुवमेंट होती ती त्याच्या आधी आली. ओके. प्रत्येक वेळेला अच्छा, ओके. ती जर त्या समेवर आली असती तर ते दिसायला आणि जास्त चांगलं वाटलं असतं. अच्छा, ओके. तर ह्याची काळजी. ऑल दी बेस्ट. थँक्यू. स्वप्नील, तू होळी हा सण उत्तर प्रदेशात वगैरे या ठिकाणी कधी साजरा केलायस का? हो केलाय मी. सेंट्रल आणि नॉर्थ इंडियामध्ये खूप वेळा साजरा केलाय. पण काय तिथल्या आठवणी आहेत? UP MP तो जो एंटायर बेल्ट आहे तिकडे एक बरसाना नावाची जागा आहे जे राधेमानचं मूळ गाव मानलं जातं. तिकडे लठमार होळी खेळतात, जिकडे सगळे पुरुष जे असतात ते अशा टोपल्या घेतात आणि ते लाईनीत खाली बसतात हां. आणि सगळ्या बायका ऍक्च्युली त्यांना लाठ्या मारतात. हां. ऍक्च्युली त्यांच्या डोक्यात काठी मारतात आणि ती वर्षभर जे पुरुषांनी छेडलंय बायकांना किंवा जी मस्ती केली आहे, जो मिश्किलपणा केलाय त्याची शिक्षा म्हणून अशी एक प्रथा आहे तिथली. आणि त्या दिवशी आपल्या प्रेयसीच्या हातनं किंवा बायकोच्या हातनं मार खाणं हे अत्यंत गोड मानलं जातं. म्हणजे आपण 365 दिवस ते करत असतो, खरं पण तर. त्या दिवशी ते फार गोड मानलं जातं. आमच्याकडे 365 दिवस हा सण साजरा केला जातो आणि आमच्या प्रेमाचे रंग माझ्या पाठीवर वगैरे असे काळ्या निळ्या रूपात उपटत असतात.